नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे मौनी अमावस्या. उंबरवट्यावर ठेवा ही एक वस्तू, कुटुंबाच्या मुलाच्या प्रतीच्या जोरदार प्रगती होईल. आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आजच्या सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट घडू शकतो. का माहिती आहे का? आज आहे मौनी अमावस्या. शास्त्र अनुसार ही अशी तिथी आहे जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वीवरील अंतर सर्वात कमी असतं आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद थेट आपल्या उंबरवट्यापर्यंत चालत येतात. पण मला सांगा, तुमच्या दारात सतत पैशाच्या चणचणी वाजत आहे का? पतीच्या कामात अडथळ येतं का आहे का? मुलाच्या अभ्यासात मन लागत नाही का? किंवा त्यांना यश मिळत नाही का आहे का? जर उत्तर हो असेल तर समजा घराच्या मुख्य उंबरवट्टा तुम्हाला काहीतरी संकेत देतात. गरुड पुराणात उंबरवट्याला देहली म्हटलं आहे, जिथून लक्ष्मी प्रवेश करते आणि दारिद्र्यता बाहेर जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गुप्त वस्तू सांगणार आहे, जी आज संध्याकाळी फक्त उंबरवट्यावर ठेवायची आहे. ही एक वस्तू ठेवताच तुमच्या कुटुंबाच्या प्रगती इतका वेगाने होईल की तुम्ही स्वतः थकत हवं. तो उपाय काय आहे, ते उंबरवट्यावर का करायचे आहे, सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरतो, त्यामुळे काही सेकंद मिस करू नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः असं नक्की लिहा. ज्यांच्या कमेंट येतील त्यांच्यासमोर मी विशेष प्रार्थना करेल. चला तर मग जाणून घेऊया ह्या गुप्त वस्तूच्या रहस्य. आपल्या हिंदू संस्कृतीत कुटुंबावर इतकं महत्त्व काय आहे? गरुड पुराणात सांगितलं आहे की घरचा उंबरवट्टा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून तो घरचा सुरक्षा कवच आहे. जेव्हा आपण उंबरवट्याच्या पूजा करतो तेव्हा आपण बाहेरीतल्या नकारात्मक शक्तींना तिथेच थांबून धरतो. मौनी अमावस्याला मौनी राखण्याच्या इतकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व उंबरवट्यावरून आत येण्याच्या ऊर्जेच्या आहे. आजचा दिवस ग्रहाच्या अशी स्थिती आहे की तुमच्या पतीच्या पितृकेतील अडथळ आणि मुलांच्या भविष्यातला दोष या एका उपायाने दूर होऊ शकतो. मी स्वतः हा अनुभव घेतला आहे, म्हणूनच आज हे रहस्य तुमच्या समोर उलगड करत आहे. मुख्य वस्तू उंबरवट्यावर ठेवण्यापूर्वी तुम्हाला काही छोट्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी करायच्या आहे, ज्यामुळे त्या वस्तूचा प्रवाह 100 पटीने वाढेल. मैत्रिणी, तुम्ही कधी विचार केला आहे का, ही सर्व सण उत्सव सोडून अमावस्यालाच उंबरवट्याचा इतकं उपाय का केलं जातं? आणि उंबरवट्याच्या का गरुड पुराणात आणि वास्तुशास्त्र अनुसार यामागे अत्यंत खोलावर अशी कारण ठरलेली आहे, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही खूप लक्ष देऊन ऐका. उंबरवट्टा म्हणजे काय? दोन जंगामधलं सीम. शास्त्र अनुसार घरात उंबरवट्टा ही केवळ लाकडी चौकट नाही, तर ती एक विभाजक रेष आहे. उंबरवट्याच्या आत तुमची
खाजगी जागा असतो आणि उंबरवट्याच्या बाहेर हे ब्रह्म जागा असतो. गरुड पुराणात उंबरवट्याला देहली म्हटलं आहे. हा असा उंबरवट्टा जिथे तिथे घराची कुल लक्ष्मी वास करते. जेव्हा तुम्ही उंबरवट्यावर एखादी दिवा लावत किंवा वस्तू ठेवता तेव्हा तुम्ही बाहेरली नकारात्मक शक्तींनी तिथंच अडवत आणि केवळ सकारात्मकातून आत येण्याच्या परवानगी देत. अमावास्येच्या रात्री आणि ऊर्जेचा खेळ ते पण सांगते ऐका. अमावास्येच्या रात्रीचा चंद्र नसतो. विज्ञानानुसार भाषेत सांगण्यात तर या दिवशी सूर्याचा प्रभाव जास्ती असतो आणि चंद्राचा नसतो, ज्यामुळे मानवी मन आणि पृथ्वीवरील ऊर्जा थोडी विचारलीत असतं. अमावास्येला शेवटी शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्ती सक्रिय असतात. पण याच्या वेळी आपल्या पितरांच्या म्हणजेच पूर्वजांच्या मार्ग सुद्धा खुले असतात. पितृलोकातून आपल्या पूर्वजन पृथ्वीवर येतात आणि सर्वात आधी ते कुठे येतात तर ते तुमच्या दाराच्या मुख्य उंबरवट्यावर येतात. गरुड पुराणात सांगितले की अमावास्येच्या दिवशी आपल्या पितृ भुकेला तहानलेली असतात. ते आपल्या वंशजाकडून काहीतरी अपेक्षा करतात. जेव्हा आपण उंबरवट्यावर दिवा लावतो किंवा शुद्ध वस्तू ठेवतो तेव्हा त्या प्रकाशाने किंवा सुगंधाने पितृ तृप्ती होतात. ज्या घराचा उंबरवट्टा अमावास्येला अंधारला असतो तिथून पितृ दुःखी होऊन दारात परत जातात. ज्या घराचा उंबरवट्टा उजळलेली असतो तिथं पितृ अखंड सौभाग्य आणि प्रगतीचा आशीर्वाद देतात. उंबरवट्याचा उपाय का तर तुम्हाला माहिती आहे का? भगवान नरसिंहने हिरण्यकश यापासून वध केले होते, जो जमिनीवर नाही आणि आकाशातही नाही, तर ते उंबरवट्यावर केले होते. कारण उंबरवट्टा न आत असतो, न उंबरवट्यावर केलेले कोणतेही तोडगा हा सरळ देवापर्यंत आणि पितरापर्यंत पोहोचतय. म्हणूनच आजच्या मौनी अमावास्या उंबरवट्यावरती एक वस्तू ठेवणं इतकं महत्त्व आहे, कारण ती वस्तू तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षा कवच तयार करणार आहे. आता तुम्हाला तुमच्यातला हा समजला असेल की उंबरवट्टा इतकं शक्तिशाली आहे. पण सावधान, उंबरवट्यावर कोणतीही वस्तू ठेवताना दिशा आणि वेळ चुकला तर त्याच्या विपरीत परिणाम होऊ शकतात. उंबरवट्याची स्वच्छता. आज सकाळी उंबरवट्यावर सर्वात आधी उंबरवट्टा स्वच्छ धुवून घ्यावे. शक्य असल्यास पाण्याने थोडासा गोमूत्र किंवा मीठ टाकून यामुळे नकारात्मकता नष्ट होतो. उंबरवट्याची दोन्ही बाजूही हळदीच्या लेपन स्वास्तिक काढा. हळदी ही समृद्धीचे प्रतीक आहे आणि स्वास्तिक हे गणपती बाप्पाचे रूप आहे. मुलांसाठी उपाय सांगते ऐका. मुलाची प्रगती हवी असेल तर उंबरवट्याच्या बाहेरून आत येताना डावे बाजूला थोडा अक्षदा अखंड तांदूळ ठेवा. आत वेळ आली आहे तर त्या एक खास वस्तूची, ती वस्तू तुमच्या स्वयंपाक घरातच आहे, पण ती कशी वापरायची हे कोणालाच माहिती नाही. बहिणींनो, नीट ऐका. ती वस्तू आहे भीमसेना कापूर आणि 2 लवंग. तुम्हाला वाटलं यात काय विशेष, पण मौनी अमावास्येला याच्या महत्त्व उपाय आहे. तुम्हाला काय करायचं आहे? उद्या सूर्यानंतर 6:30 ते 7 या ह्याच्यामध्ये टायमिंगमध्ये ऐका. मातीच्या पंतीत किंवा पितळ्याच्या पात्रात
2 भीमसेना कापूर वडे घ्या आणि त्यावर 2 अखंड लवंग ज्याला फूल आहे असे ठेवा. आत हे पात्र तुमच्या घराच्या मुख्य उंबरवट्याच्या मध्यभागी ठेवा. ते प्रज्वलित करा. जेव्हा त्याचा धूर होईल तेव्हा मनातल्या मनात आपल्या पतीच्या आणि मुलांच्या नाव घ्या आणि म्हणा, हे वास्तुदेवता, हे पितृदेवा, माझ्या कुटुंबातली सर्व इडापिडा या धुरासोबत बाहेर जाऊ दे आणि सुख-समृद्धी घरात येऊ दे. हा कापूर जळत असताना घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा. गरुड पुराणात सांगितलं की अमावास्येच्या रात्री जेव्हा लवंग आणि कापुराचा सुगंध उंबरवट्यावर दरवळते तेव्हा माता लक्ष्मी त्या घरात कायमची निवास करत असते. पतीच्या नोकरीत अडथळा दूर होतो आणि मुलांच्या डोक्यावर नजर दोष कायमचा निघून जातो. पैशाच्या प्रगतीचा बरस टिप्स येतो. पण 1-2 रुपये गोष्टी आहे. व्हिडिओ मोठा होतोय पण मी माहिती तुमची कायमची आहे. प्रगतीसाठी गरुड पुराणातली आणखीन एक गुप्त म्हणजे दान. आजच्या दिवस 1 रुपयाच्या नाण्यावर थोडा कुंकू लावून ते उंबरवट्यावर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते कोण्याही गरीबाला दान करा. हा छोटासा 1 रुपया तुमच्या आयुष्यात लाखाची बरकत घेऊन येईल. प्रत्येक रुपयाची किंमत ही केवळ कागदावर नसतो पण तर मी तुमच्या कर्मावर अवलंबून नसते. जेव्हा तुम्ही श्रद्धाने हे उपाय करत तेव्हा ब्रह्मांड तुमची मदत करायला लागतील. तर माझ्या प्रिय मैत्रिणी, आजच्या मौनी अमावस्या चुकून देऊ नका. साधा दिसणारा उपाय तुमच्या पतीची, मुलाची, आयुष्यातली यशाची नवीन शिखर सर करेल याच्या मला खात्री आहे. पूर्ण विश्वास ठेवून, कारण विश्वास जिथे असतं तिथेच देव असतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर मनापासून लाईक करा. तुमच्या 1 लाईकने मला असेच नवनवीन माहिती देण्यासाठी प्रेरणा मिळेल. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण दुसऱ्यांचा भला केला की आपलाही भला होतं. असेच नवनवीन उपायासाठी आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटा बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. जाते कमेंटमध्ये पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः नक्की लिहा. तुमच्या प्रगती हो हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.